सेगमेंटकडे जाण्यापूर्वी मला एकदा प्रोसिजर समजून घ्यायची की जे लोक नवीन आहेत, जे ज्यांना सोलर रूफटॉप बसून घ्यायचं, तर त्यांना प्रोसिजर काय असेल जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम साईट व्हिजिट करता, त्यानंतर तुम्ही काय बघता पहिल्यांदा? आम्ही पहिल्यांदा त्यांचं MACBचं बिल बघतो. म्हणजे त्यावरून आम्हाला कल्पना येते की त्यांचं वर्षाचा म्हणजे कन्झम्पशनचा पॅटर्न कसं आहे. मग त्यानुसार त्यांचं जे काय वर्षाचं कन्झम्पशन असतं त्यानुसार आपण तेवढंच सोलरनी जनरेट करून या कॅपॅसिटीचा आपण सोलर पॉवर प्लांट आपण त्यांना सांगतो. मग कन्स्टेंट त्यामध्ये काय असतो की त्यांचा टेरेस एरिया किती अवेलेबल आहे. म्हणजे समजा त्यांच्याकडे कमी टेरेस एरिया अवेलेबल असेल तर मग त्यांच्या एरियामध्ये बसेल एवढा त्यांना आपण सजेस्ट करतो. म्हणजे दोन गोष्टी झाल्या, एक त्यांचं MACBचं बिल की MACBचं कन्झम्पशन त्यांचं किती होत आहे आणि त्यांच्याकडे असलेला टेरेस एरिया, ह्या दोन गोष्टी असतील तर त्यावरून आपल्याला आपण पुढे प्रोसेस करतो की त्यांना कोटेशन वगैरे देतो. आणि नंतर अजून एक त्यामध्ये गोष्ट असते की त्यांना आपल्याला MACBच्या बिलावर त्यांच्याकडे एक सँक्शन लोड असं असतं. तर MACBच्या रूलनुसार की आपण सँक्शन लोड पेक्षा जास्त सोलर पॉवर प्लांट बसू शकत नाही. तर मग एखाद्याला जर जास्त